नमस्कार. निशिदिनी पुष्प 9. बापा अनुसरती लेकरे तरी निश्चिंत नांदती. बापाला म्हणजे विठ्ठलाला जर त्याचं नीट अनुसरण करू शकली, म्हणजे विठ्ठल बापाचं अनुसरण लेकरांनी नीट केली, तर ही लेकरं या संसारामध्ये निश्चिंततेने नांदू शकतील, अशा अर्थाचे निरूपण आहे. तत्पूर्वी 3271 क्रमांकाचा गाथेतला अभंग आहे, तो ऐका. सज्जन श्रोते हो, हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. हरिओम दत्त उदात्त अनुदात्त, प्रचुर रहित पांडुरंग. सर्वस्व व्यापिले सर्वा होऊनी निरे. वेदाचे जे मूळ तुका म्हणे, वेदाचे ते मूळ तुका म्हणे. हरिओम तत्सत या त्रैवाणी रूप, हरि ओम तत्सत या 3 वाणी रूपी किंवा या 3 शब्दांच्या सूत्राचे सार केवळ आणि केवळ कृपेचा सागर पांडुरंग आहे. ओम इत्यादी अक्षर मोठ्या स्वराने, मध्यम स्वराने व लहान स्वराने, म्हणजे उदित अनुदित मध्यम स्वराने म्हटली जातात. म्हणजे तो जो आहे तो उदित आहे, उ आहे तो मध्यम आहे, आणि म आहे तो मित आहे. म्हणून हरिओम तत्सत या त्रैवाणी रूप मंत्राने कृपेचा सागर पांडुरंग त्याचाच बोध होतो. आणि म या उदित अनुदित किंवा उदात्त मध्यम आणि अनुदात्त, म्हणजे मोठ्या मध्यम आणि मित स्वराने जेव्हा म असा ओंकार म्हटला जातो, तेव्हा जे हित होते ते सर्व विपुल हित म्हणजे साक्षात पांडुरंगच आहे. थोडक्यात हरिओम तत्सत आणि ओंकार याच्यातून होणार जे हित आहे ते दुसरं काही नसून पांडुरंगाच्या नामस्मरणाने होणारे हित, तेच हित हरिओम तत्सत या मंत्रात आहे. आणि तेच हित ओंकार म्हणजे प्रणवाच्या नीट केलेल्या उदात्त अनुदात्त उच्चारामध्ये आहे. आणि हे हित म्हणजे करकटेवर पाय विटेवर उभा असलेला हा साक्षात पांडुरंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे स्वरूप यत्ते यावत पदार्थातून व्यापलेले असूनही सर्वापासून तो असंग अलिप्त आहे. म्हणजे सर्व संसारात हरी असून सुद्धा तो संसारापासून अलिप्त आहे. असा हा संसार निर्मितीसाठी कारण झालेला पांडुरंग, त्याचा संसार असूनही तो संसार सोडून त्या पलीकडे करकटेवरी पाय विटेवरी म्हणजे अक्रिय साक्षीत्वात उभा आहे. आता याच्यातून जो आपण बोध घ्यायचा तो एका पद्यानेच आपण पाहूया. हा जो अभंग आहे तोच वेगळ्या पद्धतीने विस्तारित करून आजचं आपलं निरूपण आहे. ते ऐका. सर्व व्याप्त विष्णू देवची विठ्ठल, करकटेवर पाय विटेवर त्याचाच ओघा जगरूप संसार. सज्जन हो जाणा संसाराचे सार, संसार निर्मुनी पाठी सारीला. त्या बाहेर असंग विठ्ठल ठाकीला, अक्रिय साक्षीत्वी उभा विठोबा. आत्मा म्हणून तोची वेदे गौरविला, तैसेची तुम्ही आम्ही राहायचे. संसारी असून त्या वेगळे उरायाचे. देव संसाराचे आपण विश्वस्त रक्षक, जीवापुरते भक्षण अन्यथा केवळ देव संसार रक्षण. विठ्ठल बापाचा चोख मार्ग चोखाळावा, संसार त्याचे जागी मी रहित वेगळा. बापा जरी लेकुरे नीट अनुसरती, संसारी असूनही निश्चिंते नांदती. म्हणजे सर्व व्याप्त विष्णू हाच तो विठ्ठल देव आहे, जो करकटेवर पाय विटेवर ठेवून उभा आहे. आणि या विठ्ठलाचा किंवा विष्णूचाच हा अवघा जगरूप संसार आहे. हे सज्जन हो तुम्ही जाणा. म्हणजे हा संपूर्ण विष्णू संसार आहे, विठ्ठल संसार आहे, हा दैवी म्हणजे देवाचा संसार आहे. हे सज्जन लोक तुम्ही जाणा. आणि हे जाणल्यानंतर आता हा संसार निर्माण करणारा विष्णू कसा आहे, संसार निर्मुनी पाठी सारीला. त्याने सर्व संसार निर्माण केला आणि तो संसार आपल्या पाठी ठेवून
त्या बाहेर असंग विठ्ठल ठाकिला. विठ्ठलाने संसार निर्माण केला आणि तो संसार पाठी सारून संसाराबाहेर विठ्ठल असंग म्हणजे संसाराशी संबंधित नसल्यासारखा उभा आहे. अक्रिय साक्षी ती उभा विठोबा आत्मा म्हणून तोची वेदे गौरविला. या विष्णूने सर्व संसार निर्माण केला, त्या विठ्ठलाने सर्व संसार निर्माण केला आणि तो संसार पाठी सारून त्या बाहेर अक्रिय साक्षीत्वात हा जो विठोबा उभा राहिला आहे त्यालाच आत्मा म्हणून वेदाने गौरवला आहे. तैसेची तुम्ही आम्ही राहायचे संसारी असून त्या वेगळे उरायाचे. देव संसाराचे आपण विश्वस्त रक्षक जीवापुरते भक्षण अन्यथा केवळ देव संसार रक्षण. जसा देवाने संसार निर्माण करून तो पाठी सारला आणि पुढे साक्षीत्वात आत्मारूपे तो उभा राहिला तैसेची तुम्ही आम्ही राहायचे. तसंच आपण या देवनिर्मित संसाराला मान्य करून त्या संसारामध्ये राहून सुद्धा संसाराच्या वेगळे अलिप्त उरायचे आहे. आता एखादा म्हणेल संसार म्हटला जीवन म्हटलं की काहीतरी खाणं पिणं आलंच. त्याचं उत्तर आहे देव संसाराचे आपण विश्वस्त रक्षक. त्या देव संसाराचे आपण विश्वस्त आहोत, रक्षक आहोत आणि विश्वस्त म्हणून रक्षक म्हणून जीवापुरते भक्षण करणे हा आपला जरूर अधिकार आहे. म्हणजे सर्व माणसाने अन्न वस्त्र निवारा अत्यंत गरजेपुरता घ्यावा, अन्यथा त्याचा संग्रह करू नये की ज्या योगे सर्वांना अन्न वस्त्र आणि निवाऱ्याचा पुरवठा या विश्वावरील यच्चयावत माणसाला व्हायचा असेल तर प्रत्येक जीवाने या संसारात असून सुद्धा संसारापासून बऱ्यापैकी अलिप्त राहायचं आहे आणि हा संसार नीटनेटका चालेल त्याचं आपण विश्वस्त म्हणून रक्षण करू ही काळजी घेता घेता जीवाला अत्यंत आवश्यक तेवढंच अन्न वस्त्र निवारा आपण त्यातून घ्यायचं आहे. जीवाचं रक्षण म्हणून ते घ्यायचं आहे. अन्यथा संग्रह जर आपण केला नाही तर जीवाच्या रक्षणापुरते भक्षण आणि अन्यथा देवसंसाराचे रक्षण हे विश्वस्ताचं काम आपण नीट पार पाडू शकू. म्हणून तैसेची तुम्ही आम्ही राहायचे संसारी असून त्या वेगळे उरायाचे. देव संसाराचे आपण विश्वस्त रक्षक जीवापुरते भक्षण अन्यथा देव संसार रक्षण. आणि हा जो मार्ग आहे तो विठ्ठल बापाचा चोख मार्ग चोखाळावा. हा विठ्ठल बापाने आपणाला चोख मार्ग दिला आहे तोच मार्ग आपण चोखाळावा. संसार त्याचे जागी मी रहित वेगळा. संसार त्याचे जागी असावा आणि प्रत्येक जीव मी रहित म्हणजे अहम रहित वेगळा असावा. बापा जरी लेकुरे नीट अनुसरती. बापाचं पावलावरती जर बापाच्या पावलावरती लेकरांनी नीट पावले टाकली म्हणजे बापाचं अनुसरण जर लेकरांनी म्हणजे तुम्ही आम्ही सर्वांनी नीट केलं तर संसारी असूनही निश्चिंते नांदती. तर आपण सर्व संसारात असून सुद्धा निश्चिंतपणे इथे राहू शकू. म्हणून सर्व व्याप्त विष्णू देवची विठ्ठल करकटेवर पाय विटेवर त्याचाच ओघा जगरूप संसार सज्जन ओझाना संसाराचे सार. संसार निर्मुनी पाठी सारीला त्या बाहेर असंग विठ्ठल ठाकीला. क्रिय साक्षीत्वी उभा विठोबा आत्मा म्हणून तोची वेदे गौरविला. तैसेची तुम्ही आम्ही राहायचे संसारी असून त्या वेगळे राहायचे. देव संसाराचे आपण विश्वस्त रक्षक जीवापुरते भक्षण अन्यथा देव संसार रक्षण. विठ्ठल बापाचा चोख मार्ग चोखाळावा. संसार त्याचे जागी मी रहित वेगळा. बापा जरी लेकुरे नीट अनुसरती. संसारी असूनही निश्चिंते नांदती. हेच खरे तर दैवी संसारातील विश्वस्त माणसाचे कर्तव्य असून त्याची जाण अखिल मानव जातीने करून घेणे अगत्याचे आहे. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. शुभ दिन.